रामाचा आचार आणि भगवान कृष्ण परमात्म्याचा उच्चार आपल्या जीवनात पाहिजे। नेमकं लोक उलट करतात बघा, उलट रामाच्या चरित्राचं उच्चारण करतात, बोलताना रामाच्या गोष्टी बोलतात आणि आचरण म्हणले की मग भगवान कृष्णाकडे येतात। महाराज राम बी विष्णूचाच अवतार होता वाटतं की मला, होय हा कृष्ण म्हणलं विष्णूचाच आहे, बरोबर आहे बरोबर, एक सातवा आणि दुसरा आठवा। हां मग रामासारखं वागावं म्हणून सांगताव आणि कृष्णासारखं वागवणे म्हणताव, असं कुठं असतंय होई? मी ओळखी रे ह्याला काय म्हणायचं। म्हणलं बाबा तुमचं काय म्हणणं काय? ना हो ना हो, कृष्णासारखं आम्ही थोडं वागल्यावर जमायचं नाही का? म्हणलं नेमकं काय करायचं आहे हे सांग बाबा, नेमकं काय? नाही हो, ते कृष्णाला 16,108 बायका होत्या म्हण की। म्हणलं होत्या, आम्ही एक दोन केल्यावर कसं होईल, करून बघ। होय ह्याला काय? खरं तर माणसाने एक सुद्धा बायको करू नाही सुद्धा म्हणायचं जीवावर आले। पटकन नाही म्हणलं असतं तर मला समाधान मिळालं असतं, पण लोक कसं म्हणावं गड्या, ऐका नाही, माणूस बंधनात तिथूनच पडतो। पत्नी पत्नी दुसरीच्या भानगडीत पडू नका, अय भगवंतानी केलं ते करायच्या भानगडीत पडू नका बाबा। तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी, 16,108 पत्न्या होत्या देवाला, पण अखंड ब्रह्मचर्याचं पालन माझ्या देवाने केलं। आपल्याला जमल का? हा अरे महाराज कशाच्या भानगडीत दोन दोनचं बोलतात। महाराज त्याला दोन, देवाला दोन होत्या, आम्ही केल्यावर काय? करू नका बाबा, दुसरी न करावी बाई, नका करू, एक हाय तिला सांभाळा। एकीतच फजिती झाली आपली, कशाला दुसरीच्या भानगडीत? हां एकच बायको आहे, एकच, उठ म्हणलं की उठावं लागतं बघा। खरं बोलले कसं हसते, आहे का नाही? बस म्हणलं की बसावं लागतं, आणि डबल जर दिलीच माऊली जय हरी जय हरी, आणि दिसलं नाव खरोळा संस्थानवर, नाही ती जरा जनावर माझ्याशिवाय राहत नाहीत, बायकून हाकलली तुला वा कशा आधीन धीक धीक जिने बाईले आधीन। ऐका, चांगलं सांगत असल्यावर ऐका की, कोण म्हणलं ऐकू नका? दुसरीच्या पण एका सावकाराला दोन बायका, गुढीपाडव्याचा सण आला, बाजार करून घरी आलं, दुसऱ्या मजल्यावर दुसरी, पहिल्या मजल्यावर पहिली बायको, आणि ती मस्त खडाव जोडा धोतर है, दोन्ही हातात दोन हार असे घेतलं निघालं। आता ह्याचा जीव जरा दुसरीवर जास्त होता, ह्याचं म्हणणं वरची गुढी उभी आधी करावं मग खाली जावं। गडबडीनं जिना चढून वर निघालं, ही बघितलं खालचीनं, खालचीचं डोसकं उठलं बघ, तिने खिडकीतून हात काढला आणि ह्याच्या धोतराचा चाळ धरला। कुठं जाईल आता? हँडब्रेकच लागलं की हे ना, असं मागं बघितलं, बायको म्हणली कुठं? ते काय नाही, वरची गुढी उभा कर। पहिला मान माझा आहे, लग्नाची कोण आहे? मी आहे। पहिला मान कोणाचा आहे? माझा आहे। आणि कुठं चाललाय तू? आधी इथली गुढी उभा करायची, मग कुठं जायचं तिथं जायचं। हे ना म्हणलं सणासुदीला भांडण कशाला, इथली काय आणि तिथली काय, जाऊ द्या म्हणून ती खाली वळलंच होतं। ही बघितलं वरची, तिनं असा वरून हात खाली केला आणि डोक्याची शेंडी पकडली, पीळ मारून पकडल्यास। कुठं? ती खालची गुढी। खालचीच गुढी उभा करायची होती तर मला कशाला आणलं? आधी वर याचं, खालची म्हणायची खाली, वरची मनाची वरी, ही फिट अडकलं बघा। हात गुतले हारात, शेंडी गुतली वरच्या बायकोच्या हातात आणि चाळ खालच्या, वारा आलं की धोतर फड 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 फड, आणि येणारे जाणारी लोक ह्याची फजिती बघायची। जे हरी सावकार काय चाललंय की वा, काय बिनी गुढी उभारली, इळभर गुढी जिन्यात महाराज, कशाला दुसरीच्या भानगडीत करायचं? एक जुनी म्हण आहे, जुनी म्हण सांगा म्हणलं तर सांगतो। जुनी म्हण आहे, दोन बायका ज्या गड्याला त्याची आंघोळ नीट वड्याला, त्याला घरी नाही बरं। म्हणून चला, देवाने केलं ते करायच्या भानगडीत पडू नका। कर्म करून कर्मापेक्षा जो वेगळा राहतो त्याचं नाव देव आहे।